सर्व विद्यार्थी आणि पालक बंधूंनो, उद्या 3 नोव्हेंबर सोमवार पासून आपलं स्कूल सुरू होत आहे. त्यामुळे उद्या पहिल्या दिवशी कुठला विद्यार्थी घरी राहणार नाही, गैरहजर राहणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. उद्या स्पोकन इंग्लिशचा आपला पेपर होणार आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्पोकन इंग्लिशचा होमवर्क पूर्ण केला आहे. त्यांच्या बुक्ससुद्धा उद्या चेक केल्या जातील. आणि सुट्टीच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्पोकन इंग्लिशचा होमवर्क पूर्ण केला आहे. शाळेला जरी सुट्टी असली तरी होमवर्क मात्र विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज पूर्ण केला आहे. आणि या जवळपास 20-21 दिवसाच्या सुट्टीच्या काळामध्ये 1-2 दिवस वगळता, त्या दिवशी मी गावाला गेलो होतो 2 दिवस, ते दिवस वगळता इतर दिवशी मी रोजच्या रोज सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचा होमवर्क टाकला आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी तो पूर्ण केला आहे. मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी तो पूर्ण केला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी होमवर्क पूर्ण केला नाही त्यांना पनिशमेंट न करता, त्यांना शिक्षा न करता, ज्या विद्यार्थ्यांनी होमवर्क पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना आपण बक्षीस दिलं तर एक वेगळा उपक्रम आपल्याला राबवता येईल. त्या पद्धतीने आपण तो राबवणार आहोत. त्याचबरोबर उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी ॲब्सेंट राहू नका. बऱ्याच महिला पालकांना एक वाईट सवय असते की 20 दिवस 21 दिवस सुट्टी जरी दिली तरी अजून 2-3 दिवस ते सुट्टी घेतात किंवा गावाला गेलेले असतात, तिकडून लवकर येत नाही. काही काही महिला पालक माहेरला गेलेल्या असतात, त्या अजून काही 2-3 दिवस घरी मुलांना ठेवून घेतात. यामुळे मुलांचं नुकसान होतं, यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मागच्या 9 वर्षापासून स्कूल चालवत असताना एकही दिवस आपल्या मुलांना तुम्ही विचारा, एकही दिवस आजारी आहे म्हणून मी घरी राहिलेलो नाही. रोजच्या रोज दररोज मी शाळेत प्रेझेंट असतो. एखाद्या दिवशी कुठं शाळेच्या कामानिमित्त मुंबईला जरी गेलो, रात्रभर प्रवास करून आलो तरी मी शाळेमध्ये हजर असतो. त्यामुळं एक एक दिवस एक एक मिनिट इथून पुढचा जे सेकंड सेमिस्टर आहे, याच्यानंतरचं जे द्वितीय सत्र आहे, त्यामुळे त्या द्वितीय सत्रामध्ये आपला विद्यार्थ्यांचा एक एक मिनिट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं कृपा करून हात जोडून विनंती आहे, कोणीही ॲब्सेंट राहू नका. उद्या पहिल्या दिवशी किती मुलं ॲब्सेंट असतात याची नोंद घेतली जाणार आहे. आणि मग असे पालक किती जवळचे असले, नातेवाईक असले, किती जवळचे असले, फ्रेंड सर्कलमधले असले, त्यांच्या घरी आमचं जाणं येणं असलं, मित्र असले, नातेवाईक असले, एकदम क्लोज फ्रेंड असले, तरीही त्यांचे मुलं असले तरीही काही मुलं खूप लाडके असतात. असे लाडके असलेले मुलंसुद्धा जर घरी राहिले, जे मुलं घरी राहतील ते आमचे कधीही लाडके होऊ शकणार नाही. त्यामुळं कधीही हा नियम पाळा की वेळ टायमिंग आपण पाळा. आणि उद्या पहिल्या दिवशी कोणीही घरी राहणार नाही. जे मुलं घरी राहतील ते आईवडिलाचे लाडके असतील, पण शिक्षकांचे ते लाडके कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला जर शिक्षकांचं लाडकं व्हायचं असेल तर सर्वांनी पहिल्या दिवसापासून, पहिल्या मिनिटापासून उद्या द्वितीय सत्राच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. द्वितीय सत्रामध्ये अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, छान छान ॲक्टिव्हिटी आपण घेणार आहोत. विद्यार्थ्यांना खूप सारे गिफ्ट आपण देणार आहोत. आणि खूप नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांनी भरलेला असा हा आपला द्वितीय सत्र असणार आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांनी शाळेमध्ये वेळेवर उपस्थित राहा. धन्यवाद.